यानंतर बघूयात राजकीय बातम्या। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीमध्ये स्थान। महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्रक जारी। वंचितच्या मागण्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मान्य झाल्याची माहिती। महाविकास आघाडीकडून अद्याप कुठलेही पत्र मिळालेलं नाहीये। पत्र मिळाल्यावर बोलेन, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही, जे बैठकीला गेलेले आहेत ते, त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्याचं। तेव्हा मग मी ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळवू। सर, ते पत्र आहे आमच्याकडे पत्र आलेलं आहे, सोशल मीडियावर ते व्हायरल केलं जात आहे किंवा माध्यमांवर ते अजून आमच्याकडे आलेलं नाही, सोशल तुमच्याकडे आले। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अपमान झाल्याचा आरोप। 1 तास आम्हाला बाहेर बसवलं, वंचितचे डॉक्टर पुंडकर यांचा आरोप। ही अपमानास्पद वागणूक, आम्ही निर्णय घ्यायला सक्षम, वंचितचा महाविकास आघाडीला इशारा। नाराज होऊन बाहेर पडलाय का? नाही, आता नाराज वाईट वाटतं ना। अपमान झाला असं कुठं वाटतं? नाही, एक वेळ लक्षात घ्या, त्यांनी 100% अपमान केलेला आहे, त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेला आहे, पण त्यांनी अशी वागणूक द्यायला नव्हती। एकनाथ शिंदेंनी भाजप सोडावी आणि आमच्या सोबत यावं, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची ऑफर। उद्धव ठाकरे सोबत शिंदेंनी ठरवावं सोबत यायचं की नाही। शिरसाटांच्या ऑफर नंतर आंबेडकरांची प्रतिक्रिया। माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदेना, बीजेपी सोडा आणि या आमच्या बरोबर। माहित नाही, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जेडीयू नेत्यांची उपस्थिती। जेडीयू कडून 1 तर समाजवादी पक्षाकडून लोकसभेच्या 2 जागांची महाविकास आघाडीमध्ये मागणी। वंचित बहुजन आघाडी पुढच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सोबत असेल। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत भूमिका। आमचं प्राधान्य आरएसएस आणि भाजपला हरवणं आहे, मात्र वंचितच्या उपाध्यक्षांना महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये योग्य वागणूक दिली गेली नाही असं म्हणत लगावला टोला। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची 7 तास ईडी चौकशी। कोरोना काळामध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलंय, त्याला हे लोक घोटाळा म्हणतायत। चौकशीनंतर संदीप राऊत यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये वंचित, सीपीआय, आप, जेडीयूचा समावेश। आम्हाला नवीन मित्र मिळालेत। महाविकास आघाडीचा आता विस्तार झालाय। बैठकीनंतर राऊतांची प्रतिक्रिया। सीपीआयएम, शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी, या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे। देवगिरीच्या बैठकीला भुजबळांची अनुपस्थिती। भुजबळ नाराज असल्याची चर्चा। मराठा आरक्षणावरून भुजबळांनी जाहीर केली होती नाराजी। दर आठवड्याला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भुजबळ गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण।